4 अ चे अनुसूचित जमाती राखीव जागा महिला नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार कॉम्रेड गुंजाळ कावेरी गणपत चांदवड सार्वत्रिक नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 4 मधून भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी या पक्षाचे हातोडा विळा आणि तारा हे निशाण घेऊन प्रभाग क्रमांक 4 मधील नागरिकांच्या शेवटच्या दिवशी गाठीभेटी घेऊन पत्र वाटून मतदारांचे आशीर्वाद घेत आहे। यावेळी उमेदवार व त्यांचे आई वडील यांनी अधिक माहिती दिली। तर या घटनेचा आढावा घेतला डीजे महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक देविदास जाधव यांनी। महाराष्ट्रामध्ये हो घातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची सध्या संपूर्ण ठिकाणी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आणि आज लास्ट शेवटचा प्रचाराचा दिवस असल्याने उमेदवार हा प्रत्येकाच्या दारोदार जाऊन पत्रक देऊन मतदारांचे आशीर्वाद घेत आहे। त्याच अनुषंगाने मी प्रभाग क्रमांक 4 या ठिकाणी अनुसूचित जाती जमाती राखीव जागा महिला म्हणून नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार आहे। ते भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी या पक्षाच्या वतीने उमेदवारी करत आहे। आपण त्यांच्यासोबत जात आहे, आपण त्यांची संपर्क साधणार आहोत। काय ह्या निवडणुकीच्या पाठीमागे त्यांची काय संकल्पना आहे हे आपण त्यांची जाणून घेणार आहे। पुढे काय सांग। नमस्कार, मी कावेरी गणपत गुंजाळ अनुसूचित जमाती मध्ये मी 4 नंबर प्रभाग क्रमांक 4 मध्ये मी उमेदवारी करीत आहे। 4 नंबर वार्डामध्ये जे काही आधीचे उमेदवार निवडून गेले त्यांनी काहीच काम केलं नाही। अजून पण त्या गटार आहे ना पूर्ण मोकळ्याची, म्हणून मला 4 नंबर वार्डामध्ये जे मतदार बंधू आणि भगिनींना आहे त्यांनी मला प्रचंड मतांनी विजयी करून द्यावी। माझी निशाणी विळा हातोडा तारा 3 नंबर अनुक्रमांक 3 आहे आणि भारताचा कम्युनिस्ट पक्ष या पक्षाकडून मी उमेदवारी करत आहे। त्याचप्रमाणे भारताचा कम्युनिस्ट पक्ष विळा हातोडा हे चिन्ह घेऊन ते उमेदवारी करत आहे। आपल्यासोबत एक कम्युनिस्ट पक्षाचे एक कार्यकर्ते आहे, एक पदाचे अधिकारी आहे, त्यांची संपर्क साधणार आहोत। काय सांगाल दादा? नमस्कार, मी हनुमंत दादा गुंजाळ ह्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये गेल्या 25 वर्षापासून आमचं काम आहे। किसान सभेच्या माध्यमातून आम्ही जातीचे दाखले रेशन कार्ड प्रत्येक गरिबाच्या घरापर्यंत रेशन कार्ड मिळवून देण्याचं काम केलेलं आहे। त्याच्यानंतर CITUच्या वतीने आम्ही घरपोच भांडेचं धुणे भांडेवाल्यांचा पण भांडे वाटप केलेले आहे। म्हणून जनता आमच्यावर विश्वास ठेवून 100% काम करणाऱ्या उमेदवाराला, जरी आमची पोरगी शिकलेली आहे आणि काम करणारी आहे, अनुसूचित जमातीची जागा महिला असल्यामुळं पण तिच्या जागा जे काम करणारे उमेदवार आहे गणपत दादा गुंजाळ आणि मी हनुमंत दादा गुंजाळ किसान सभेच्या माध्यमातून आम्ही सातत्याने जनतेची सेवा करतो। जनता आम्हाला 100% आमच्या कामाचा मोबदला दिल्याशिवाय राहणार नाही। आमची निशाणी आहे विळा हातोडा तारा, 3 नंबरला विळा हातोडा तारा या निशाणी समोर बटन दाबून जनता आमच्यावर विश्वास ठेवून 100% जनतेची सेवा करण्यासाठी आम्हाला संधी देईल अशी मी त्यांची अपेक्षा करतो। या पक्षाच्या वतीचे जे कर्मचारी अधिकारी जे यांनी सांगितलं की आम्ही गेल्या 25-30 वर्षापासून गोरगरीब जनतेची सेवा करतो आहे। त्याच पद्धतीने आम्ही आज या अनुसूचित जाती जमातीच्या महिलांची जी जागा निघाली त्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना उभं केलेले। आपल्यासोबत त्यांचे वडील आहे, उमेदवारांचे वडील आहे, त्यांच्याशी संपर्क साधणार। दादा काय सांगाल तुम्ही? नमस्कार, मी गणपत दादा गुंजाळ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा सेक्रेटरी, तालुका सेक्रेटरी। मी सांगू इच्छितो की प्रभाग क्रमांक 4 मध्ये जो काही विकास व्हायला पाहिजे होता तो विकास अजून काही झालेला नाही। पूर्णपणे प्रभाग फिरत असताना पूर्ण गटारी पण मोकळे आहेत आणि जे गोरगरीब जनतेमध्ये जे रेशन कार्ड जे केले जातात ते पण जे काही असे दलाल असतात ते 2-2, 3-3 हजार रुपये घेतात। परंतु मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे मी जे काम पाहतो ते म्हणजे मोफत ते रेशन कार्ड दिल्या जातात आणि ते रेशन कार्ड आणि बरेच अशा कामाची मी पावती घेतली आणि ती पावतीची मला खरोखर जनता ती आठवण ठेवील आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा उमेदवार कावेरी गणपत गुंजाळ यांना प्रचंड मताने विजयी करेल। त्यांची निशाणी विळा हातोडा तारा अशी आहे। त्याचप्रमाणे या पक्षाच्या सतत म्हणले 12ही महिने त्यांचे मोर्चे चालतात। त्यांचे गोरगरीब जनतेचे अडचणी असेल त्या अडचणीला सामोरे जात आहे। आपल्यासोबत उमेदवारांची आई आहे, आई संग बात करतोय। काय सांगाल ताई, तुम्ही हमेशाच रस्त्यावर काही ना काही मोर्चा करतात, काय सांगाल? नमस्कार, मी सारिका गणपत गुंजाळ। जी उमेदवारी 4 वार्डामधून जी उमेदवारी दिली आहे ती उमेदवारी अशासाठी दिली आहे की जो वार्ड आहे तो वार्डाला
कुठलीही गटारीची रस्त्याची व्यवस्थित अशी सोय नाहीये. आणि जे आम्ही सतत मोर्चे काढतो रेशनवर, तर इथल्या 4 नंबर वार्डामध्ये आम्ही भरपूर असे रेशन कार्ड दिले आहे आणि ते चालू पण केले आहे. आणि महिलांना भांडे वाटप, वृद्धापकाळ पेन्शन या सर्व आम्ही योजना इथं राबवल्या आहे. तर आता जनतेने त्याचं जाणीव ठेवून उमेदवाराला प्रचंड मतांनी विजयी करावा, एवढंच जनतेकडे मागणी आहे. त्याचप्रमाणे जागोजागी नुसतं प्रभाग क्रमांक 4 नव्हे तर पुरा चांदोड तालुक्याचं ते गोरगरीब जनतेचं सतत तहसील कार्यालय असेल, वन विभागीय कार्यालय असेल किंवा इतर काही अडचणी असेल, त्यांची संपूर्ण कामं केली जातात. त्याच अनुषंगाने या वेळेस या मुलीला जी उमेदवार आहे त्यांना निवडून द्यावे अशी त्यांची मागणी आहे. DJ महाराष्ट्र न्यूजसाठी देविदास जाधव, चांदूर. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच DJ महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा. तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे, तरी संपर्क करा. मुख्य संपादक देविदास जाधव. संपर्क 9822 49 99 40 89 83 1504 60.